निश्चितच व्हायचं, परंतु जनभावनेचा विचार करून अनेक ठिकाणी झाले अभिकल्प आणि हे सर्व तपासाला त्या घरी पाठवले. आता त्या ठिकाणी अटक करणे ना करणे काय करायचं हा पूर्ण अधिकार त्या आयोगाचा असतो, तपास अंमलदार त्या ठिकाणचा. त्या ठिकाणी आम्ही एकूण जरी सांगितलं तत्काळ अटक करा ते करू शकत नाही किंवा सोडून द्या ते सोडू शकत नाही. तो शेवटी त्या तपास अंमलदाराचा अधिकारी आमचा नाही. त्यामुळे तुम्ही इथं उपोषण करून किंवा काही करून काही उपयोग त्याच्याला करू द्या. कारण तुम्ही जरी इथं केलं आम्ही जरी पाठवलं तर उपयोग नाही. तुम्हाला जर इफेक्टिव्ह करायचं असेल त्या तहसील कार्यालयाला इथं बसून तुमचं काही ठीक आहे. आपलं म्हणणं झालं. आता माझं ऐकून घ्या. हां ठीक आहे. आपला बोलणं आम्ही सहन करणार. आमचा बोलणं आहे जरी ते लहान गुन्हेगार ते अंशब्द बोललं दर्शक थोडसं बोललं तो पोलीसवाले सगळे एक इंडियाची दादा त्या घराला चक्रात मारतात आणि इतका मोठा हे समोरच्या माणसाला ऐका साहेब इतका मोठा हे परिणाम केलेला आहे आमच्या याला नदीला इतका अंशब्द बोललेलं आहे तर त्याला तुम्ही काय कायदा आला का नाही का आपला चक्कर मारतात तुम्ही सांगितलं बरोबर मला माहिती नाही ऐका ना. चक्कर कोणते मारतात? बेगमपुरा हद्दीमध्ये इथे काहीतरी घडलं आणि बेगमपुऱ्याचे पोलीस 10 वेळा चक्कर मारतो. त्या ठिकाणी नाशिकचे पोलीस येतील का चक्कर मारायला? इथं घडलेली घटनेला नगरचे पोलीस येतील का? नाही येणार. हे काम कोणाचं आहे? ज्या ठिकाणी ते घडलं एक तर त्यांनी चक्कर मारा, शोधा, अटक करा किंवा काय करायचं ते करा. ते कोणाचं काम आहे? त्यांचं काम आहे. मला तेच समजून ऐका माझं काम ऐका 10 नाही ते 25 चक्रा मारा, परंतु त्यांचं ते गुन्हेगारी वेगळी ते गुन्हेगारी वेगळी ते गुन्हेगार केलेला वेगळा यांना जे सगळं मुस्लिम धर्म और मुस्लिम धर्म औरंगाबादला नगर राहत नाही साहेब फक्त नगर नाही ऐका माझं नाही 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 ऐका हे पुणे जगाचा ठिकाणी घडू द्या ऐका साहेब याला जे प्रकरण घडलेलं आहे हे वेगळं आहे आणि हे गुन्हेगारी असती ते वेगळी आहे ते गुन्हेगारी केलेली ती हत्तीबातली असती पण यानं जे आमच्या मुस्लिम धर्माचं ते भावना भडकवलेली आहे आणि इतकी भावना आहे हे महाराष्ट्रामध्येच नाही आहे मुस्लिम धर्म पूर्ण जगामध्ये आहे जितके जग आहे ना पूर्ण जगाची मुस्लिमाची भावना भडकवलेली आहे आणि सगळ्या मग आता नांदेडला चालू बीडला चालू उस्मानाबादला चालू नगरला चालू मुंबईला चालू नाशिकला चालू तमाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसलमानाची भावना भडकली त्याच्यामुळे आपल्या अटक करा त्याला नंतर कोणी असा बोलू बाबा आता पाखंडी ते संताला आम्ही बोलत नाही संत आमचे आदर असतात आमचे सत्य संताला आम्ही आदर करतात आमचे धर्माले आत्ता लोक आमचे कोणते गुरु ना कोणते बी गुरु तुम्ही काढून टाका कोणते बी गुरु असू द्या कोणाची भावना भडकलेली असतात ते मी माझ्या करताना कलम करून राहील आमचे गुरुच्या बद्दल बोलू राहिलो साधारण माणसाची बोलत नाही मी पण आमच्या गुरुनी कोणाच्या भावना दुखाली आतापर्यंत सांगा तुम्ही आमचे गुरु सांगतात सगळ्या धर्माचा आदर करा आमची जी आमचे नबीना आमच्या जे शिक्षा दिलेली आहे ते एकदम अशी जानदार कोणची धर्माचा अपमान करायचा आपल्याला शिक्षण दिलेली नाही आहे आणि आज असे बंधू बाबा असे पाखंडी बाबाला तुम्ही लोक अरेस्ट करतात नाही तर याचे म्हणजे कारण काय आम्ही करू शकत नाही. तुमची साहेब हे वरती आहे मंत्री तुमच्याबरोबर काही नाही परत एकदा सांगतो कायद्याचा अभ्यास करा तुम्हाला माहित नाही म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की 8 ते 80 दिवस बसले ते टिकून होईल ते तुम्ही प्रस्ताव धाडा ना तुम्ही अरे हातात नाही ते म्हणून तुम्ही इथं बसू नका आमची विनंती तुम्हाला तुम्ही 8 दिवस का 80 दिवस उद्यापासून मी माझा लेटर येणारच आहे तुमच्यापैकी तुम्ही परमिशन दिले मी कायदेशीर करीन मी कोर्टाला हायकोर्टाला गाडीन माझे परमिशन मागेन मी माझा तुम्ही तुम्हाला फाईल दाखवलो ना मी इतका आजारी आहे तुम्ही बसू नका ना आजारी येतं नाही तुम्ही बघितलं साहेब ते आजारी पण तुम्ही मला ही आजारी बघितलं माझी तुम्ही उठवता मी उठणार नाही अजिबात माझ्या इकडे जीव गेला साहेब नाही आमची भावना तो अधिकार नाहीये तुम्हाला बस ऐका आम्हाला इतका अधिकार नाही तुम्ही किती बी फौज फाटा आणा काही बी आणा मी तुम्हाला विनंती करून सांगतो साहेब कायद्याचा विषय नाही तुम्ही इथं योग्य जागी उपोषण नाही करू राहिले हे तुम्हाला समजतं ठीक आहे आमची भावना माझी जमान माझी काही डिव्हिजन कमिशनची हे सगळ्याचा प्रस्ताव धाडतील बघा साहेब
काही त्यांना निर्णय घेतला नाही डिव्हिजन कमिशनरला ठीक आहे, आमचा द्या, ते पाठवतील तिकडे निर्णय आम्ही दिलेलं आहे त्यांचा काम आहे त्यांचा अधिकार धाडाचा आम्हाला रोज तुमचे रिप्लाय द्यायची त्यांचा काम आहे काय काय द्यायला पाहिजे त्यांनी? आम्ही काय ऍक्शन घेतलं काय नाही ते घेतलं काय ऍक्शन घेणार ते फक्त कळवणार आता तुम्ही करोना तिकडे आम्ही धाडला की नाही धाडला म्हणून दिलं का निवेदन? दिलं ना आम्ही पहिल्या दिवशी एक दिवस अंकुर दिला दुसऱ्या दिवशी दिला तिसऱ्या दिवशी दिला त्यांनी जर निवेदन दिलं असेल तर त्यांनी पाठवलं नाही तर काहीतरी करा. नसेल एक पाठवला पाठवलं पहिले तिसऱ्या नसेल दिवशी. पाठवलं तर ते पाठवायची व्यवस्था करा. कारण आपल्या हातात तेवढंच आहे. विभागीय आयुक्तांकडे त्यांच्या हातात तेवढंच आहे. ते यांचं निवेदन, यांचं काय आहे मागणी शेवटी निर्णय त्यांच्या हातात आहे. साहेब त्यांना का तुम्हाला काय मी म्हणलं तवरला त्यांना मी दूध दिलं असताना हे तवरला आदेश करत नाही तवरला ते आदेश करत नाही तवा भरला मी चौकशी आता सांगितलं तुम्ही पाठवायची व्यवस्था करू आम्ही त्यांच्याकडे. रोज तो मला पाठवा म्हणले पाठवायची व्यवस्था करू. त्यांना काम रोजचा जबाब द्या निर्णय तुम्हाला परत एकदा सांगतो, निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्यांना आहे. तिथल्या पोलिसांना तिथल्या नाही. इथं तुम्हाला पाठवायचं असेल तर पोलीस तर्फे पाठवू, विभागीय आयुक्तातर्फे पाठवू. समजलं का तुमची भावना? तुमचा परंतु बेगमपुराचं इथं काम आहे अधिकार नाही तो. बेगमपुरा पोलिसाला धाडाचा रोज फोटो काढून यायचा एक दिवस आले असं नसतं. मग असं तर म्हणतं तर आम्हाला तुम्ही म्हणतो तिकडे गेला दुसऱ्या देशात गेला तिकडे जाऊन या म्हणणार. आम्हाला आमचं ताकद नव्हतं. ज्या हद्दीत गुन्हा घडतो ना काय म्हणतात तसं त्या गुन्हा हद्दीतल्या काय सगळ्याच सेफ्टी पावर आहे आहे. की काय नाही अरे कोण आहे हे प्रकरण वेगळा आहे साहेब हे प्रकरण वेगळं आहे तेव्हा असे घडले नाही का प्रकरण? पोलीस खाते आम्ही नेहमी तुम्ही पाहतो माझी बाईट प्रकरणं. बघा माझी असे अनेक प्रकरण घडले त्यांना तेव्हा अनेक प्रकरण घडले. साधू संतांकडून चुका झाल्या, सगळ्यांकडून चुका झाल्या, घडलेले असे नाही असं नाही.